आज 2 हात करत असताना यश आपण पाहतोय. आज कोरोवा मरो ह्या सामना मैदानाच्या वरती पार पाडला जातोय. RM सप्लायर जिराटच्या विरोधात शाबीर 11 थळ यश. सुरुवातीला आपण दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊयात देखील, कारण मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा एका बाजूला आपण बघतोय ना RM सप्लायर जिराट अजिंक्य वैतीला आपण बघत आहोत, त्यानंतर दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर मैदानावरती खेळत असताना आदिलला देखील आपण बघत आहोत. आणि दोन्ही जेव्हा कॅप्टन्स मागाशी इंटरव्ह्यू आपण बघितला, दोन्ही कॅप्टन्सने या ठिकाणी त्यांची बाईट दिली की आम्हाला जिंकायचं आहे. या सामन्यामध्ये प्रत्येक संघ जिंकण्याच्या उमेदीने उतरत असतो, मात्र प्रत्येकाला वीर दमदार आमदार ही स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना लढावं सुद्धा लागेल. सामन्याकडे आपण वळत आहोत. ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा उंच आहे सह्याद्रीचा माता, वंदन करतो त्या शिवरायांना चरणी ठेवून विनम्र माता. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून मी यश मापगावकर आपल्या सर्वांना या तलवार क्रीडांगणावरती आल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सामना सुरुवात करूयात. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन हिअर. सामना चालू होतोय. दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती प्रामुख्याचा गोलंदाज सूरजच्या हातामध्ये चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट बाजू निवडली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती आपण फलंदाज रितेशला पाहतोय. पहिलं षटक अमरेश, माफ करा चुकीची दुरुस्ती. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फटका जर पाहायला गेलं बॅकवर्ड शॉट पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवरती अक्षरशः नामोहरण करून ठेवतोय, कारण का गती अफाट होती आणि गतीवरती फलंदाजाला बीट केलं जातंय. तर आपण बघितलं पहिला चेंडू मैदानावरती आला. अमरेशला बऱ्याच काळानंतर मी बघत आहे. दिगोडी या संघामधून अनेक वर्ष त्याने क्रिकेट खेळले. यानंतर बघा गुडलिंगवरती टाकण्याचा प्रयत्न केला होता. पॉपिंग क्रीजमध्ये तो उभा होता आणि चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ज्यावेळेस जर आपण विचार केला फटका एक्झिक्यूट केला असता, पूल आला असता, डीप स्कोअर लेग, मिड विकेट, फाईन लेग, त्यानंतर लॉंग लेगला सुद्धा 6 धावा मिळाल्या असता, मात्र बीट केलाय. डेफिनेटली, कारण का गती अफार आहे. हा चेंडू यावेळेसचा पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्याच्या नंतर सन्मान दिला जातोय. कव्हर पॉइंट मधून चेंडूला ढकललं जाते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फेकी होईल तिथपर्यंत डोळ्याचं पापणं लवतयला नव्हतंय. जिथे मैदानाच्या वरती दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. मैदानाच्या वरती 2 धावा येत आहेत. या चेंडूवरती 2 धावा यायला पाहिजे होत्या. हा निर्धार फलंदाजाचा अर्थातच अमरीशच्या मैदानाच्या वरती दाखवला गेला. पण निखिल, मला असं वाटतं की थोडीशी घाई गडबड आणि घोटाळा मैदानावरती सुरू होता. जेव्हा पहिली धाव घेतली त्यानंतर थोडेसे अनकम्फर्टेबल झाले. दुसऱ्या धावेसाठी कन्व्हिन्स नव्हते. मात्र शेवटला डेंजर एंडला अमरेश गेला. ती धाव मैदानावरती पूर्ण केली आणि पुन्हा एकदा सूरज कांबेवरती आता बघा गॅप शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तयार होता, मात्र कौतुक करूयात त्या ठिकाणी प्रसंग अवधान साधलं त्यांनी. डेफिनेटली, कारण का या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक धाव आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. सूरज कांबे बॉलिंग ट्रॅक वरती, जिथे नाण्याच्या दुसऱ्या बाजूला रितेश आणि अमरीश अशी जोडी. मैदानाच्या वरती संयम दाखवला जातोय, कारण का प्राथमिक षटक आहे, पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये संयम दाखवला. आयुष्यामध्ये संयमामध्ये घेतला जाणारा निर्णय कधीही वाया जात नाही असं म्हटलं जातं आणि तोच संयम मैदानाच्या वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू खोदून काढलाय अक्षरशः. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्सच्या सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. डीजे मास्टर थोडं मैदानाच्या वरती लक्ष ठेवा. येस, थँक्यू. मैदानाच्या वरती सामना चालू. पुढील चेंडू 4 धावा येत आहेत. धावफलकावरती 7 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका पॉइंटच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा पॉइंट मध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. दमदार चौकार. मात्र त्यानंतर हा फटका मी म्हणेन अगदी चांगला खेळला होता. ज्यावेळेस आपण विचार केला, बॉटमहँडचा वापर केला, पॉईंट क्षेत्राला कव्हर करण्याचा प्रयत्न केला, कव्हर पॉईंट क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि धावा त्या ठिकाणी त्याला 4 सुद्धा मिळाल्या.
क्लासिकल कॉपी बुक स्टाईल जेव्हा फटके निखिल आपण बघतो ना मैदानावरती येत असतात तेव्हा रितेश मात्रेची बॅटिंगचा क्लास काय आपल्याला दिसून येतं. सुरुवातीला ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहिलं साई जिराटचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, मात्र बॅटिंग स्किल्स त्याच्यामध्ये त्याने अद्ययावत आत्मसात केले. आणि ॲज अ बॅट्समन जेव्हा या ठिकाणी मैदानावरती आलाय ना तेव्हा एका बाजूला आपण बघितलं अमरीश नाईक आहे, 4 चेंडूवरती 3 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. रितेश मात्रेला आपण बघतोय 2 चेंडूंवरती 8 धावा, म्हणजे दोन्ही चेंडू त्याने 4 धावांसाठी चौकार मारलेत. किंबहुना कुमार नाकवाला आपण या ठिकाणी बघत आहोत. डेफिनेटली पहिल्या षटकाच्या पृथक्करणाकडे आपण जर पाहायला गेलं तर पहिले 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे आले होते. तदनंतरची चालू झालेली हाणामारी मैदानाच्या वरती सर्वांची झोप उडवून टाकणारी होती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 11 धावा लिहिल्या जातात. 5 षटकांमध्ये 11 धाव्याच्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या तर 55 पर्यंत मजल हा संघ मारू शकतो. परंतु जर तर इफ अँड एल्स कशा प्रकारे काम करणार आहे. यावेळेचा हा चेंडू खूप टप्प्याचा होता, गती अपार होती. पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू आहे नियंत्रण कक्षेच्या बाहेर फेकला जातोय. वाईड हा चेंडू वाईटच असतो क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर, कारण का या चेंडूवरती 1 धाव घ्यावी लागते, या चेंडूवरती वेळ वाया जात असतो, या चेंडूची पडताळणी पुनश्च एकदा करावी लागत असते. ऑनस्क्रीन आपण पाहू शकतोय धावफलकावरती RM सप्लायर जिराड या संघाच्या 12 धावा आपण पाहतोय. अमरीश आणि रितेश अशी जोडी, पंचांसोबत देखील डिस्कशन केलं जातंय, विचार विनिमय मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय, मेसेज एक्सचेंज केले जातात, नियमांबद्दल देखील विचारलं जातंय मैदानाच्या वरती. असं सर्व काही घडत असताना मैदानाच्या वरती चित्र आहे. आयोजकांनी पंचांची भेट घ्यायची आहे. यश काय म्हणशील जिथे RM सप्लायर जिराटच्या विरोधात संघ आपण पाहतोय शाबीर 11 थळ, शाबीर भाईंचा हा संघ मैदानाच्या वरती आहे. तर एका बाजूला आपण निखिल बघितलं ना शाबीर 11 थळ म्हटल्यानंतर शाबीर येथे स्वतः जातीने उपस्थित असतात. त्यांचे मॅनेजर म्हणून काम बघत असताना आपण बघितलं होतं इम्रान बुखारी यांना टीम घेत असताना ते सुद्धा आपल्याला जॉईन केलं होतं आणि आता सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि उद्या आपण त्यांचा आवाज जरूर ऐकणार आहोत. या अनुषंगानं जेव्हा मैदानावरती RM सप्लायर जिराट म्हणजे रवींद्र शिमात्रे किंवा ज्यावेळेस आपण बघितलं या दोघांची मैत्री आहे आणि RM सप्लायर जिराट अनेक स्पर्धांमधून, मग आपण अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिलं होतं, आज दमदार आमदार चषकामध्ये सुद्धा त्यांचा संघ बघतोय. मैत्री अशी असावी म्हणेन, कारण किंबहुना RM सप्लायर जिराट हे नाव तुम्हाला कॉमन बघायला मिळेल. तर दोन्ही संघ मालक जेव्हा आहेत ना तेव्हा नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. डेफिनेटली, कारण का जिराड या गावाकडे पाहायला गेलं तर एक मोठी परंपरा क्रिकेटची ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. दमदार वीर दमदार आमदार चॅम्पियन जो संघ ठरेल त्याच्यासाठी ही झळाळता हा चषक दिला जाईल. ऑनस्क्रीन आपण सर्वांचे लाडकं नेतृत्व सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ यांना पाहतोय. त्यांच्या समवेत अर्थातच रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना अर्थातच राजाबाई केणी यांना आपण पाहतोय. त्यांच्या समवेत व्यासपीठावरती सौभाग्यवती अदितीताई दळवी उपस्थित आहेत, सन्माननीय अभिराज शेठ दळवी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं या सामन्यांसाठी प्रार्थनीय असणार आहे. मैदानाच्या घेतला जातोय जिथे आग में क्या झोंकेंगे बादलों को सुरू ठेवणं किंवा पर्व दुसरं ज्याच्यामध्ये आपण बघतो संघ मालकाला महिंद्रा कंपनीची थार. काय विशेष आहे. सामना चालू होतोय. या चेंडूकडे वळूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरून अक्षरशः उडवलाय, उडण खटवला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
त्या चेंडूकडे पाहायला गेलास तर उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक अशी परिस्थिती असते. परंतु उडालाय मैदानाच्या वरती, मोठा फटका. पुन्हा एकदा हा चेंडू. तर मला असं वाटतं की कमबॅक मैदानावरती अपेक्षित होतं कुमार नाकवाच्या माध्यमातून. कुमार हे नाव जेव्हा मी घेतो ना तेव्हा श्रीलंकेचा कुमार संगकारा सुद्धा मला आठवतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट किपर कर्णधार म्हणून त्याने अनेक वर्ष संघाची कामगिरी पाळली आणि अनेक वेळेस खेळत असताना श्रीलंकेला जिंकून सुद्धा दिला. तो कुमार नाखवा मैदानावरती जेव्हा आला ना, सासवडला बिलॉंग करतो, यावेळेचा ब्लॉक आउट केला होता, समोरच्या दिशेला खेळला होता, क्षेत्ररक्षक तेथे तैनात सुद्धा आहे. जोपर्यंत पेट्रोलिंग करेल तोपर्यंत या ठिकाणी धाव घेतली गेली. कारण हे सुद्धा महत्वाचं होतं. प्रत्येक वेळेस संघामध्ये वीरेंद्र सेहवाग असतो, किंबहुना आपण पाहिलं त्यानुसार खेळणारा व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण सुद्धा असतो आणि एखादा द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट राहुल द्रविड सुद्धा बघायला मिळतो. निखिल, हे आधुनिक क्रिकेट आहे, हे फास्ट क्रिकेट आहे, हे फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट आहे. कारण का क्रिकेटच्या नियमावलीमध्ये नियमांचा बदल देखील केला जातोय. तिसऱ्या षटकाची आपण वाट देखील पाहतोय. 50-50चं हे षटक येईल थोड्याच वेळामध्ये. यावेळेचा हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू खालच्या दिशेने थांबतोय. हा चेंडू फलंदाजाला जर पाहायला गेलं तर समजत नाहीये असं म्हणावं लागेल. कारण का या चेंडूवरती काळानं फक्त शून्य लिहिला होता की काय, असा प्रश्न आम्हाला दरणे गुरुजींना देखील विचारावा लागतोय. कारण का शून्य लिहिला जातोय. हा चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रावरून पंढरीनाथ ढेपे स्टँड वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट. बक्षिसांची खैरात आहे ना, बऱ्याच गोष्टी मिळत्या जुलट्या बघायला मिळते. पुन्हा एकदा मॅच कडे बोलतो. बॉलिंग ट्रॅक वरती कुमार आलाय. या चेंडूवरती सुद्धा चक्रव्यूह भेदला, चेंडूला भिरकावून दिला पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार येतोय दमदार असरदार चौकार. शेवटच्या चेंडूची हाताळणी कशा प्रकारे झालेली आहे सर्वांच्याच नजरा लागल्या गेल्यात. बीमरची घोषणा केली गेली आहे. तर निखिल, आपण बघितलं ना पाठीमागे रितेशने अनालिसिस केलं नसावं बहुतेक, किंबहुना हा चेंडू त्याला क्षेत्ररक्षकाला बीट केला असता. फ्लायसिपच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करत होता आणि काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी त्यांनी घेतली. मात्र जर हा चेंडू बीमर असेल ना तर मात्र या बरेच इक्वेशन बदलतील. होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही असं आपण नेहमी म्हणतो. आणि हे चित्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बघायला मिळू शकेल. किंबहुना तिसऱ्या पंचांची नियुक्ती केली. पाठीमागे आपण अद्ययावत प्रणालीच्या आधारावरती सर्व टेक्निकल टीम तिथे आहे. नंदन गरत आणि त्यांच्या पूर्ण टेक्निकल टीमचा आपण आभार प्रदर्शित करूयात. कारण गेल्या 2 दिवसांमध्ये आणि रात्रींमध्ये जी क्वालिटी त्यांनी मेंटेन केली ना, अप्रतिम आहे. चेंडू नो बॉल आलाय. अब आएगा कहाणी में ट्विस्ट. आता नो आलाय, त्याच्यानंतर फ्री हिट येईल आणि त्यामुळे ते म्हणतात ना, जखमेवरती मीठ सोडलं गेलंय. विकेट तर विकेट नाही आणि मैदानावरती धाव सुद्धा आली. यानंतर फ्री हिट येईल. नक्कीच तिसरे पंच आपल्याला रमाकांत सर पाहायला मिळतात. रमाकांत महादेव पवार हे नाव जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय सह्याद्री क्रीडा मंडळ चेंबूरला बिलॉंग्स करायचं. तदनंतर प्लेबॉय संघाचं नेतृत्व केलं. मैदानाच्या वरती वळूया, या नावाबद्दल बोललं जाईल. हा खूप टप्प्याचा चेंडू आता उडवलाय. चेंडूकडे पाहत सुद्धा नाहीये, कारण का चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
रवींद्रसिंह म्हात्रे यांचा मुलगा रितेश म्हात्रे मैदानावरती, ज्याच्या वडिलांचा हा संघ स्वतः संघाची कामगिरी आपल्या खांद्यावरती सक्षमरित्या पेलतोय आणि रितेशला ॲज अ बॉलर बऱ्याच स्पर्धांमधून साईजिराट संघाला जिंकवताना मी बघितलंय. मात्र या मॅचमध्ये जेव्हा सिच्युएशन आपण बघतोय ना, षटक क्रमांक दुसरं संपलं, 37 बनल्यात, आता 50-50. डेफिनेटली धावफलकावरती 37 धावा. तिसऱ्या षटकाची घोषणा आपल्याला नासिर सरांच्या माध्यमातून सांगण्यात येते. 50-50चं हे षटक. नाशिर शेख म्हणजे कोण? ठाणे संघाला बिलॉंग्स करायचा खऱ्या अर्थानं अमृत 11 संघाचं कर्णधार पद ज्याने भूसवलंय सलग 3 वेळा. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलात तर 1997, 1998 आणि 1999 रतनबुवा स्पर्धेला ज्याने गवसणी घातली ते नासिर सर आपल्याला ॲज अ ऑफिशियल्स म्हणून मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. यांच्या नावावरती तब्बल 12 वेळा 50 धावांचा इतिहास देखील रचला गेलाय. वळूया या षटकाकडे, जिथे सूरज खांबे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजी कशा प्रकारे केली जाणार आहे? कुटप्प्याचा हा चेंडू छातीचा वेध घेणारा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळला जातो. बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तिथपर्यंत 2 धावा धावफलकावरती लिहाव्या लागतील. कारण का ॲथलेटिझम असतं ना, या शब्दाचा आता शब्दप्रयोग मैदानाच्या वरती यश करावाच लागेल. कारण का मैदानाच्या वरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग करण्यासाठी कोणाला? सूरज खांबे मैदानावरती आला, मॅन फ्रॉम दिघोडी. त्याला आपण बघत आहोत, अनेक वर्ष नवजीवन दिघोडीचं प्रतिनिधित्व त्याने केलं. तसा मोठा भाऊ आपण बघितला होता, गेल्या मॅचचा मानतो मॅच सुद्धा होता. मात्र जेव्हा सूरज खांबेला आपण बघतोय ना, सूरज खांबेची गोलंदाजी, एक प्युअर गोलंदाज तो नक्की आहे. संधी त्याने निर्माण केली, त्याच्यावरती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करावी लागेल. यासाठीच मैदानावरती पहिला गडी गारत, पहिले विकेट डाऊन. कम ऑन डीजे मास्टर. फलंदाज क्रमांक पहिला परतला. टॉप 10 मध्ये जर अलिबाग मधील कोणते गोलंदाज असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला अग्रक्रमी नाव घ्यायला लागेल सूरज खांबेचं सुद्धा. कारण जेव्हा जेव्हा कर्णधाराला विकेटची अपेक्षा असते ना, सूरज खांबेला पाठवलं जातं. आणि सूरज असा गोलंदाज आहे की नेहमीच तो मैदानावरती कर्णधाराला, आपल्या संघाला कधी निराश करत नाही. आणि ते आता सुद्धा त्याने करून दाखवलं. या ठिकाणी विकेट मैदानावरती आली, न्यू बॅट्समन येतोय, तो म्हणजेच द मॉन्स्टर अजिंक्य वैते. डेफिनेटली साई जिराट संघाचं नेहमीच प्रतिनिधित्व करत असतो अजिंक्य. अजिंक्य म्हणजे कोण? तर साई जिराट संघाचं ट्रम्प कार्ड असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. आज एक विध्वंसक फलंदाज म्हणून अजिंक्यकडे सर्वांच्या नजऱ्या लागलेल्या आहेत. जर पाहायला गेलं तर पाठीवरती 2108 क्रमांकाची जर्सी परिधान करून आज मैदानाच्या वरती अजिंक्य वैती आलेला आहे. या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून 10 तारीख अर्थातच सोमवारच्या दिवशीमध्ये बेस्ट ऑफ रायगडच्या विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया हा सामना आपण पाहतोय, जिथे विशाल जुईकर यांनी बेस्ट ऑफ रायगड हा संघ आपण पाहतोय उभा केलाय मैदानाच्या वरती. हा चेंडू मोठा प्रहार केला जातोय. चेंडू 1 बाउन्स चाललाय, टाटा बाय बाय, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. एक मोठा फटका प्रहार केला जातोय, आक्रमण केलं जातंय. मराठीमध्ये एक म्हण आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. परंतु मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर खेळीन तर फटकेशी नाही तर उपाशी. यावेळेचा हा चेंडू राईट मोर द विकेट. आता पंच नासिर सर आपल्याला सांगतायत की अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती फेकला जातोय. म्हणजे काय गोलंदाज नियंत्रण भरकटतोय की काय, असा प्रामुख्याचा प्रश्न उपस्थिती मैदानाच्या वरती लावतोय यश. षटक क्रमांक आपण निखिल पाहिला ना, तर या ठिकाणी आपण बघतोय तर ते म्हणजेच तिसरं मैदानामध्ये 50-50 चान्स घ्यावे लागतील, तुम्हाला चान्स क्रिएट करावे लागतील. यावेळच्या चेंडूवरती सुद्धा बघा, अजिंक्य वैतीला चेंडू समजला नव्हता. अजिंक्यला थांबवणं इट्स नॉट इझी. जेव्हा अजिंक्य मैदानावरती उतरतो ना, नेहमीच आक्रमण, विध्वंसक, डॉमिनन्स या बऱ्याच गोष्टी आहेत.
ऑन स्क्रीन आपण पाहतोय अजिंक्य याला एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्याच्यासाठी हा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार मैदानाच्या वरती थोड्या अंशी या चेंडूवरती फुल स्टॉप दिला जातोय. पुनश्च एकदा या चेंडूकडे वळूया जिथे सूरज बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्यला 10 धावा बनवत असताना आता अजिंक्य त्रिफळाचीत मैदानाच्या वरती फर्निचर डिस्ट्रॉय. अजिंक्य बॅक टू द पॅव्हेलियन इज ऑन. आहे मैदानाच्या वरती काय सांगितलं जातंय. काल परवा मला एकाने प्रश्न विचारला होता की या जर पाहायला गेलं तर जगात तुझं असं कोण आहे. मी हसत त्याला उत्तर दिलं की जर वेळ चांगली असेल ना तर सगळेच आपले असतात, परंतु तीच वेळ जर खराब असेल ना तर कोणही तुमचं नसतं. मैदानाच्या वरती आता चांगली वेळ वाईट वेळ कोणत्या संघाकडून उपस्थिती लावणार यश. तर आता मात्र एक चेंडू बाकी आहे. जर आता 3 धावा मनवल्या ना तर 5 धावा प्लस होतील, अन्यथा 5 धावा मायनस होतील. या गोष्टी अगदी सहजपणे आपण सांगतोय. मात्र प्रेशर दबाव दडपण किती क्रिएट केलं ना आतमध्ये जेव्हा एखादा प्लेअर जात असतो केवळ आपण प्रेडिक्ट करू शकतो. मात्र आतापर्यंत जर आपण विचार केला तर या चेंडूवरती जर धावा 3 आल्या ना तर मात्र या ठिकाणी धावा 5 प्लस होतील, अन्यथा इथे 5 धावा मायनस सुद्धा केल्या जातील. जर तर आता उपस्थिती लावली आहे मैदानाच्या वरती जिथे इफ अँड एल्स मध्ये कित्येक विद्यार्थ्यांचे गुण देखील गेलेले आहेत. आज मैदानाच्या वरती या चेंडूवरती काय घडणार आणि काय बिघडणार. एक चेंडू आणि 3 धावा जर 10 धावा बनवायच्या असतील सर नक्कीच देखील स्क्रीनवरती आपण बघतो एज इज अ जस्ट ओनली नंबर. क्रिकेटचे चाहते बघा या ठिकाणी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळतात. तर या चेंडूवरती बघा 5 धावा आता मायनस केल्या जातील. आता निश्चितच मी म्हणेन की सुरुवात आक्रमक केली होती, मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने अंतिम क्षणामध्ये बाजी मारली. असं कुठेतरी वाटत होतं की RM सप्लाय जिराट संघ एका वेगळ्या उंचीवरती जाईल. मात्र धावा या ठिकाणी जर आपण पाहिला ना तर मैदानावरती 3 षटकं पूर्ण होतात. 3 षटकांच्या अंती धावा मैदानावरती बनल्या 44 धावा बनल्या होत्या. मात्र 50-51 केलं गेलं. 5 धावा मायनस होतील. आता 39 रन स्कोरबुक वरती आहेत. चला तर तुमच्याकडे केवळ 5 मिनिटांपेक्षा कमी अवधी बाकी आहे, त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सूचना देणार नाही. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं नाही पूर्ण झाली तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. मग तुम्ही विचार करा तुम्हाला मीटिंग्स घ्यायच्या आहेत की आणखीन काही डिस्कस करायचं आहे. निखिल डेफिनेटली आपण पाहतोय ऑन स्क्रीन जर पाहायला गेलं तर रितेश म्हात्रे आणि सौरभ पाटील अशी जोडी खांद्याला खांदा लावून फलंदाजी करत असताना जेव्हा हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे ना, हे टेनिस क्रिकेट आपण पाहतोय ऑन स्क्रीन एक्झिबिशन मॅच 10 तारखेला जिजा विशाल जुईकर यांच्याकडून स्पॉन्सर केलेला रेस्ट ऑफ इंडिया संघ, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वेदा विशाल जुईकर यांच्याकडून स्पॉन्सर केलेला बेस्ट ऑफ रायगड. म्हणजेच काय तर रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच बेस्ट ऑफ रायगडच्या विरोधात रेस्ट ऑफ इंडिया हा सामना. मी देखील येतोय, तुम्ही सर्व देखील उपस्थिती लावा. करण अंबाला या स्पर्धेला उपस्थिती लावतोय. प्रथमच रायगड जिल्ह्यामध्ये. यश काय म्हणशील. जर आपण बघणार कृष्ण सातपुते सरांना त्या ठिकाणी योगेश पेंडकर सुद्धा असतील आणि त्यानंतर सर्वांचा फेवरेट करण अंबाला इतकं मोठं नाव आज क्रिएट झालंय ना तर तो या मैदानावरती येईल. त्यानंतर बायकर मॅन केतन मात्राला विसरून चालणार नाही. आताच एक पूर्वीला त्याने जिंकली रतनबुवा चषकामध्ये. यावेळेचा पटका बघा. वा बाई वा, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कम ऑन डीजे. च्या माध्यमातून सजवला गेला. या चेंडूकडे वळूया.
राईट मोर द विकेट. हेलिकॉप्टर पुनश्च एकदा खेळला जातोय. चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. एका धावेसाठी प्रयत्न पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु नाही. अतिघाई संकटात नाही. एका धावेनिशी धावफलकावरती धावा 46. पृथक्करण पाहायला गेलं तर रितेश 9 चेंडू आणि 31 धावांवरती खेळतोय. जेव्हा समोरचा बादशहा काढतो ना तेव्हाच आपण आपला हुकुमाचा एक्का काढायचा असतो आणि हुकुमाचा एक्का म्हणजे आपण पाहतोय रितेश म्हात्रेची फलंदाजी आहे. हा चेंडू ठोकतोय. पुनश्च एकदा चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रावरून सीमा रेषा बाहेर. षटकार. शूट केला स्वर्गीय कुमार जयदीप शंकर बना स्टँड मध्ये. एक गुड जेस्चर म्हणूयात कारण इतक्या कमी वयामध्ये आज आपण बघितलं त्याचं अपघाती निधन झालं की सर्व अलिबाग तालुक्याने हळहळ व्यक्त केली. यावेळेस मात्र बॅटची कडा मैदानावरती घेतली. लिडिंग एज आपण म्हणूयात आणि त्यानंतर मात्र फलंदाज क्रमांक जर आपण पाहिला तर येते तिसरा बाद. मैदानाच्या वरती फलंदाज सौरभ पाटील आता बाद होतोय. सौरभची जागा भरून काढण्यासाठी कोणता फलंदाज येणार? सौरभच्या फलंदाजीचं पृथक्करण पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा सामना केला. चला फलंदाज आपण जास्त वेळ घेताय थोडं सहकार्य दाखवा. अरे सप्लायर जिराट संघ थँक्यू सो मच. नौका फलंदाज येतोय मैदानाच्या वरती सौरभची जागा भरून काढण्यासाठी. ओमकार अर्थातच बंटी मैदानाच्या वरती. बंटी कोणाची आता घंटी वाजवणार कारण का बंटी जर पाहायला गेला तर उंचखुरा खेळाडू आहे. उंचीचा वापर फलंदाजी करत असताना केला जाणार का की नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ऋतिक साळुंके त्याच्या लयबद्ध शैलीमध्ये गोलंदाजी चालू ठेवणार. ऋतिक वरती 2 मोठे धमासान मैदानाच्या वरती झालेले आहेत. 2 मोठे ब्लास्ट झालेले आहेत. त्याच्या विपक्ष जाऊन गोलंदाजी करायची आहे. जर पाहायला गेलं तर 4 चेंडूंवरती 13 धावा सुद्धा खर्च केल्या जात आहेत. यावेळीचा हा चेंडू टप्प्याचा हा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पंच मला सांगतायत की अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय आणि या पुढील सामना असेल तो म्हणजेच SD ग्रुप चेंड्रे गोंधळपाडाच्या विपक्ष SP सुपर प्लेयर्स अंबेपूर. दोन्ही संघांनी रेडी पोझिशन मध्ये थांबायचं आहे. या चेंडूकडे वळूया. पुनश्च एकदा वळूया ऋतिककडे. फटका चांगला आहे. अलॉंग ऑफ क्षेत्रावरून चेंडू ट्रॅव्हल होणार का? यस होतोय. मैदानाच्या वरती कोण बोलतोय षटकार येणार नाहीयेत. जिथे बंटी सांगतोय एका चेंडू वरती हा मोठा ब्लास्ट मोठा फटाका. बंटी मैदानावरती स्ट्राईक एंड वरती तयार आहे. जिथे ऋतिक साळुंके पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली होती. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तयार. फील्ड करेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी आपण बघितलं कोणतीही धाव येत नाही. मात्र प्रामुख्याने जर आपण विचार केला ना षटक क्रमांक जेव्हा 14 सुद्धा संपलाय 59 धावा धावफलकावरती. 59 रन फॉर लॉस ऑफ 3 विकेट. RM सप्लायर्स प्रथम फलंदाजी करत आहे आणि RM सप्लायर्स संघाचा रितेश मात्र जोपर्यंत मैदानावरती आहे ना मला असं वाटतं की 70-75 धावा अगदी ते सहज बनवतील. शाबीर 11 थर्ड संघाचा जर आपण विचार केला त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. मात्र जर आपण बघितलं तर विकेट मैदानावरती घेतल्या गेल्या किंवा सामन्यामध्ये जर आपण विचार केला ना तर आता मात्र विकेट आली तर मॅच बदलू शकेल. तुला काय वाटतं? डेफिनेटली 4 षटकं झालेली आहेत. गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला गेलं पर पहिल्या षटकामध्ये सूरज आला त्याने 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये कुमार नाखवा आला 26 धावा खर्च केल्या. तदनंतर सुरेश खांबे पुनश्च एकदा आला पुनरागमन केलं 6 चेंडूंवरती फक्त 7 धावा खर्च केल्या.
तदनंतर ऋतिक वरती पुनश्च एकदा आक्रमण झालं. 20 धावा एकंदरीत धावफलकावरती 59 धावा म्हणजे 14 जर पाहायला गेलं तर 98च्या सरासरीने या धावा धावफलकावरती बनवल्या जातात. 5वं षटक आहे, अंतिम षटक आहे. स्वतःसोबत प्रामाणिक राहा, कामगिरी चांगली ठेवा, मग बघा विरोधक देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. मैदानाच्या वरती कामगिरी कशा प्रकारे फलंदाजाच्या माध्यमातून केली जाणार आहे. हा फटका हेलिकॉप्टर मैदानाच्या वरती, परंतु सूरज करणार नाहीये कोणतीही चूक. अजून एक फलंदाज मॅन इन फॉर्म रितेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. काम करत असतो. आणि जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये मी म्हणत होतो की विकेट आली तर शाबीर 11 तळ संघ स्वतःला सुरक्षित बघत असेल. किंमत या मॅच मध्ये जिंकण्याच्या दृष्टिकोनातून विकेट मिळणं फार महत्वाचा नॉकआउट मॅच देखील, कारण एकतर मारा नाही तर मारा या स्पर्धेमध्ये असं डायरेक्टली चित्र आहे. डेफिनेटली RM सप्लायर जिराड या संघाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर अतिक्रमण होत होतं, हाणामानी होत होती. 59 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, परंतु मैदानाच्या वरती काय सांगितलं जातंय ते म्हणजेच जाणकार बनो सतर्क रहो असं RBI देखील सांगतं. आणि मैदानाच्या वरती गोलंदाजीचा आता क्लास दाखवला जातोय. मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी आहे. सन्मान्य दमदार आमदार यांच्या माध्यमातून म्हणजेच महेंद्र शेट्टी दळवी यांच्या माध्यमातून रितेश म्हात्रेच्या बॅटिंगसाठी तब्बल 2,500 रुपयांचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी वाजल्या पाहिजेत, कारण ते म्हणतात ना नक्कीच समोरच्या संघाला प्रोत्साहित सुद्धा केलं जातं. जेव्हा मैदानावरती इतका चांगला खेळ होत होता ना तेव्हा एकटा रितेश म्हात्रे मैदानावरती लढत होता. आता मॅच सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वा विजय शेडगेच्या माध्यमातून आलाय. पहिल्या चेंडूवरती निखिल विकेट आली, त्यानंतर डॉट आलाय. पुन्हा एकदा काय होईल हे सांगता येणार नाही या उळत मॅच कडे. विजयची गोलंदाजी मैदानाच्या वरती आता बहरती आहे, कारण का हा चेंडू पाहायला गेलं तर बिहाइंड विकेट ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी फक्त. जिथे आपल्या संघ कुठेतरी एका वेगळ्या दिशेने जात होता, एक वेगळं वलय प्राप्त करत होता मैदानाच्या वरती, आपल्याला किंबहुना या मैदानाच्या वरती पुनरागमन करायचं आहे. आणि विजय शेडगे मैदानाच्या वरती स्वतःला सिद्ध करतोय. स्वतःला सिद्ध करत असताना स्वतः सोबत प्रामाणिक राहिलं ना तर देव आपल्या पाठीशी नेहमीच उभा असतो. मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी आहे. निखिल मला वाटते की आतापर्यंत विजयने बऱ्याच या ठिकाणी गोलंदाजी बघितली, त्यानंतर मात्र जबरदस्त फटका, क्लासिकल स्ट्रोक. चेंडू पंकज जाधव स्टँड मध्ये, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषा पार, दमदार आमदार षटकार. तर का टाकले ते लेजेंडरी क्रिकेटर आहेत. एका बाजूला याविषयी मी नक्की चर्चा करणार आहे. विकेट होण्याची संभावना होती, एकदा धावफलकावरती पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट बघा, या 2 धाव मैदानावरती सहजरित्या पूर्ण केल्यात. या ठिकाणी एक अनाउन्समेंट आम्ही नक्की करत आहोत. खेळाडू कक्षामधून एक बॅट या ठिकाणी हरवली आहे. वॉरियर्सची बॅट आहे, लॅव्हेंडर कलरचं कव्हर त्याच्यावरती होता. जर चुकून कोणाच्या हातामध्ये ती बॅट असेल किंवा नजर अवधानाने तुम्ही ते बॅट उचलली असेल आपली समजून, तर प्लीज ती या ठिकाणी परत करा, कारण प्रत्येकाला आपापली बॅट आवडत असते. किंवा जेव्हा आपण मॅच मध्ये खेळतो ना, प्रत्येक खेळाडू मैदानावरती उतरल्यानंतर आपल्या या बॅटला लक्ष्मीप्रमाणे ट्रीट करत असतो निखिल. आणि त्या पद्धतीने आपण अनेक सामन्यांमध्ये बघितले. रिसेंटली आपण द गॉड ऑफ द क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं एक वक्तव्य सुद्धा ऐकलं होतं की तुम्ही तुमच्या बॅटला, तुमच्या पॅडला, तुमच्या बॅगला रिस्पेक्ट करा, कारण त्यामुळे तुमचं नाव होत असतं. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती असे की तुम्ही जर तुम्हाला बॅट मिळाली तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा निखिल. डेफिनेटली मैदानाच्या वरती मैदानाच्या वरती पहिलं सत्र संपतंय. जर आपण पाहायला गेलं तर 70 धावा तब्बल आपण पाहतोय मैदानाच्या वरती. 71 धावांचं लक्ष
मग हे यशाचं शिखर पूर्ण केलं जाणार का? या यशाच्या शिखरावरती चढत असताना आपण पाहतोय अडचणींचा सामना करावा लागणार का शाबीर 11 थळ या संघाला, जिथे 30 चेंडू ऑन स्क्रीन आपण पाहतोय, 71 धावांची गरज. हा सामना कशा प्रकारे पूर्ण केला जाणार यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला जोडला जातोय आशुतोष पाटील. धन्यवाद निखिल. वळूया आपण नाणेफेकीकडे, जिथे SD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा विपक्ष SP सुपर प्लेयर अंबेपूर यांच्यामधील लढत पाहायला मिळेल. मी विनंती करतो की सन्माननीय शैलेश पाटील पेझारी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तरी विनंती असेल की आपण कृपया टॉक्स बॉक्सवर यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. सन्माननीय शैलेश पाटील सर पेझारी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा इथे कौल केला जातोय. SD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा संघाचा कर्णधार आणि SP सुपर प्लेयर आंबेपूर संघाचा कर्णधार. चला आपण त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी. दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या आणि नक्कीच आपण मैदानामध्ये जे दृश्य आहे त्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी आपण सारेच जण उत्सुक आहोत. दरम्यान या मंचावरती सर्व मान्यवर अर्थात सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यासमवेत जिल्हा प्रमुख आदरणीय राजाबाई केणी साहेब, त्याचप्रमाणे उद्योजक आदरणीय रत्नाकरजी पाटील साहेब, तसेच अंबेपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महोदय सन्मान्य शैलेंद्रजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे मिळकतखार ग्रामपंचायतीचे सन्मान्य माजी सरपंच महोदय आदरणीय गिरीशजी कडवे साहेब, तसेच युवा सेनेचे तालुका प्रमुख आदरणीय संदेशजी थळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच या ठिकाणी महिला तालुका प्रमुख आदरणीय भाग्यताई पाटील, त्याचप्रमाणे युवती सेना तालुका प्रमुख जान्हवीताई पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. तसेच महिला संघटिका मापगाव सन्मान्य श्रद्धाताई थळे, त्याचप्रमाणे महिला विभाग प्रमुख मापगाव आदरणीय छायाताई म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या समेत अनेक मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. दरम्यान आपण पुन्हा एकदा थेट जाऊया मैदानामध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तत्सोबत आपण पाहतोय सन्माननीय पृथ्वीराज पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये करूया सहर्ष स्वागत. सुडकोली गावाची ग्रामस्थ आहेत आणि नेहमीच आपण पाहतोय दमदार आमदारांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत असतात. वळूया मैदानाच्या दिशेने. मित्रांनो, असं तुम्ही ऐकलात का की ज्या व्यक्तीला 2 पाय नाहीत तो व्यक्ती 300 किलोचं वजन उचलू शकतो. एका महिलेचे 2 हात नाहीत परंतु तीच महिला पॅरी ऑलिम्पिक मध्ये जाऊन गोल्ड मेडल जिंकू शकते. तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की ज्या व्यक्तीला 1 पाय नाहीये परंतु तोच व्यक्ती 5 फूट उंच उडी सुद्धा मारू शकतो. स्वप्न तेव्हाच संपतं जेव्हा आपण बघणं बंद करत असतो. खरं तर यश हे दुसऱ्याला हरवण्यात नसतं, यश हे स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यात असतं. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला कायम लक्षात ठेवेल. पंचांचा इशारा मैदानाच्या वरती. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. 71 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या वरती. पहिला चेंडू, हा पहिला चेंडू. आहा, मैदानाच्या वरती काय घडतंय बिघडतंय. जिथे आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार. मैदानाच्या वरती फलंदाज त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज आउट.
त्या स्वप्नाची पूर्तता मैदानाच्या वरती होते आहे. कारण का पहिल्या चेंडूवरती आदिल कुरेशी सारखा एक विध्वंसक फलंदाज तंबूच्या आश्रयामध्ये देखील गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची आनंद लुटत असताना जिशा परी वीर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काय एक आनंदीमय वातावरण निर्माण झालेलं आहे मैदानाच्या वरती. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 हे पर्व पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. यश, काय म्हणशील? स्वप्न पाहिली जातात, मात्र स्वप्न पूर्ण करण्याची धमक असावी लागते. रितेश म्हात्रेचं जर आपण आज बघितलं ना तर वय बाकी प्लेअरपेक्षा कमी आहे, मात्र अमर्यादित संकट यशस्वी होण्याची जिद्द, धडपड करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असावी लागते. या दरम्यान पुन्हा एकदा बघा, या ठिकाणी चान्स क्रिएट केला होता, मात्र पंच या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत का याच्यावरती सुद्धा चर्चा केली जाईल. कारण किंबहुना पहिल्या चेंडूवरती जेव्हा विकेट आली ना त्यानंतर पुन्हा एकदा रितेश म्हात्रेने चेंडू टाकला होता. 30 सर्कलमध्ये खेळाडू उभा होता, स्ट्राईक रोटेट केली गेली, रिस्की आणि चिकी सिंगल मैदानावरती घेण्याचा प्रयत्न झाला. धाव मैदानावरती पहिली आली, 1 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटक प्रगतीपथावरती बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन. कारण जेव्हा तुम्हाला संधी आहे ना पहिल्या 2 षटकांमध्ये 360 अंशाच्या या मैदानावरती 38च्या वरून मारा, तुम्हाला 4 धावा मिळतील. शक्तीपेक्षा नेहमी युक्तिश्रेष्ठ असेल. मी म्हणेन की अलॉंग द कार्पेट खेळा, धावा मैदानावरती येत राहतील. आणि अलॉंग द कार्पेट खेळताना सुद्धा 4 धावा येतात. बऱ्याचदा मला असं वाटतं प्लेअर विसरत असतील म्हणून ते नेहमीच हवेतून मारण्याचा विचार करत असतात आणि विकेट आपली गमावतात. स्मार्ट क्रिकेट खेळता आलं पाहिजे निखिल. बघा इथे प्लेयर्स डगआउट मधून एक बॅट अर्थातच कोणी चुकून घेऊन गेली असेल तर त्या बॅटचं कव्हर पर्पल कलरचं आहे, लगेच आणून आमच्याकडे द्या मित्रांनो, सहकार्य करा. कारण का तुमच्याच एका खेळाडूची ही बॅट आहे. वळूया या चेंडूकडे. मैदानाच्या वरती हलक्या हातानं ढकलला जातोय पॉइंटच्या दिशेमध्ये. हसनेन सांगतोय आता घाई गडबड मैदानाच्या वरती करून चालणार नाहीये. कारण का शाबीर 11 थळ या संघाला जिंकण्यासाठी माझा खारीचा नाही तर माझा सिंहाचा वाटा आज मैदानाच्या वरती मला दाखवायचा आहे. एक डावखुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज म्हणून हसनेनकडे सगळ्यांच्याच नजरा आज मैदानाच्या वरती वीर दमदार आमदार पर्व 2 मध्ये लागल्या गेल्यात. यश, स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी आता मात्र विकास जाधवला बघतोय. स्ट्राईक इन तो होल्ड करतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. चेंडू सरळ विकेट कीपर अजिंक्य वैतीच्या हातामध्ये गेला. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती मार्गस्थ असताना रितेश रवींद्र म्हात्रे हे नाव आपण नक्कीच लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामधला हा सुपरस्टार खेळाडू जो मैदानावरती दाखवून देतोय की माझ्यामध्ये दमकम आहे. रितेश वन्स अगेन. यावेळेस सुद्धा बघा अगदी जर आपण पाहिलं पंचांचा इशारा नक्की आलाय, मात्र चेंडू पडल्यानंतर अँगल क्रिएट करत ऑप्टिकच्या थोडासा बाहेर गेला. प्रिडिक्शन आपण केलं होतं की चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाईल आणि त्यानंतर मात्र अगदी निर्धार चेंडूची सांगता होईल. मात्र शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी सांगितलं गेलं निखिल इट्स अन वाईड. पुन्हा एकदा रितेश. हा चेंडू रॅपिड गोलंदाजी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. गतीवरती स्वार आज रितेश झालेला आहे मैदानाच्या वरती. भरधाव वेगानं येणारे हे चेंडू अक्षरशः मैदानाच्या वरती फलंदाजाला उभं ठेवतायत. या चेंडूवरती पाहावं आणि पाहतच राहावं याशा स्वरूपाची गोलंदाजी आज रितेश म्हात्रेची आपल्याला पाहायला मिळते. रितेशची आज मैदानाच्या वरती ओळख निर्माण होती आहे. हा चेंडू लिडिंग एज बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, तिथे एकही धाव घेतली जात नाहीये. पंचांचा इशारा, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 3 धावांच्या मोबदल्यामध्ये एक फलंदाज देखील बाद केला जातोय. म्हणजे 71 धावा झालेल्या आहेत. 71 मधून जर तुम्ही 3 धावा वजा केल्यात तर धावफलकावरती आता समीकरण सांगितलं जातंय दरणे गुरुजींच्या माध्यमातून 24 चेंडू आणि 68 धावा. 68 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार? या धावा बनवण्यासाठी प्रयत्न नाही तर प्रयत्नांची आता पराकाष्ठा मैदानाच्या वरती करावी लागणार आहे. जिथे मैदानाच्या वरती अक्षरशः घाम गाळावा लागणार आहे. कशा प्रकारे शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या वरती ऑन स्क्रीन आपण पाहतोय. दमदार आमदार, त्यांच्या समवेत जुलीताई देखील आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय विशालदादा देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपले सर्वांचे लाडके प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. नक्कीच आता दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च एकदा नौका गोलंदाज सनी येतोय. आता समोर फलंदाज असेल तो हसनेन कुरेशी, डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक फलंदाज. तर निखिल 24 चेंडू अजून बाकी आहेत, त्यांना धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. त्या म्हणजे अजूनही
यावेळचा चेंडू बघा, पॉपिंग क्रीज मध्ये केवळ उभा होता, डेपचा वापर त्याने केला होता, मात्र जेव्हा फुलर लेंथ वरती एकदा ब्लॉकआउट केला जातो ना हा चेंडू, त्यावेळेस कोणतेही प्रतिउत्तर त्याच्याकडे नव्हतं. मात्र असण्याची क्षमता अख्ख्या अलिबाग तालुक्याला, अख्ख्या रोहाला किंबहुना मुरुडला माहिती आहे की असण्यान किती मोठा खेळाडू आहे. त्याच्या स्लॉट मध्ये जर चेंडू येईल ना तो पार्किंग लॉट मध्ये फेकून देईल. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जर गोलंदाजी पाहायला गेलात ना तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली जाते. लयबद्धता काय असते गोलंदाजी करताना ती आज मैदानाच्या वरती आपल्याला सनी डोलकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज मी RM सप्लायर झिराड या संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज का आहे या प्रश्नाचं उत्तर देतोय सनी पुनश्च एकदा. आता फटका पोचतोय कव्हर पॉइंटच्या मधून, चेंडू ट्रॅव्हल बॅकवर्ड डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू पळतोय, जिथे क्षेत्ररक्षक जाईल परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. ठिकाणी आपण बघत आहोत व्यासपीठावरती अनेक मान्यवर येत असतात आणि त्याच बरोबरीने या ठिकाणी यावेळेस मात्र मॅच मध्ये बघा घाई गडबड आणि घोटाळा होत आहे. धावा या ठिकाणी आपण बघितल्या 4 होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये देखील आपण बघितलं जेव्हा 71 तुम्हाला करायचे मॅच टफ सिच्युएशनला. एकतर जर आपण पाहिलं शाबीर 11 थळ संघाला आज त्यांच्या खेळाडूंनी खेळ करणं सुद्धा महत्वाचं असेल, कारण फार मोठी नावं त्यांच्या खेम्यामध्ये आहेत. आणि अशा वेळेस जर आपण विचार केला तर मैदानावरती तुम्ही जेव्हा क्रिकेट हा खेळ खेळताय तुम्हाला एकात्मता दाखवावी लागेल, तुम्हाला या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सनी डोलकर आणि सनी डोलकर वरती केलाय प्रहार, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तयार, त्याच्या हातामध्ये पडलाय या ठिकाणी झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. कमॉन डीजे मास्टर, विकेट डाऊन. सदस्य संतोषजी निगडे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य सिद्धू म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च स्वागत करतो. तसेच रायगड भूषण सुनील म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी निश्चितच सर्व मान्यवरांचं पुनश्च MD फाउंडेशनच्या माध्यमातून वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अलिबाग, रोहा, मुरुड या तालुक्यांना खऱ्या अर्थानं या तालुक्यांमधून एक कोणता तरी एक किंवा एकापेक्षा अनेक खेळाडू तयार व्हावेत याच्यासाठी प्रयत्न आपले दमदार आमदार या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. त्यांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं गेलंय. आज आपल्या 3 तालुक्यांमधून कोणता खेळाडू निवडला जाणार. आज मोठमोठे टेनिस क्रिकेटसाठी प्लॅटफॉर्म आहेत. बोलूया मैदानाच्या वरती. या चेंडूकडे मोठा फटका फसलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, अजून एक फलंदाज, बॅक टू बॅक आपण पाहतोय. डगआउटच्या दिशेने फलंदाज जात असताना फलंदाज बाद. त्यांना मिळावी, त्यांचा संघ जिंकावा असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याचबरोबरने आपण बघितलं एक महत्वाची विकेट त्यांना मिळाली. शाबीर 11 तळ संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. आता मात्र 8 धावा आणि 3 विकेट हे समीकरण जेव्हा आपण बघतोय ना सामन्यामध्ये 71 धावा तुम्हाला बनवायचे, जेव्हा 2 षटकांचा खेळ संपलाय धावा 8 आल्या, प्रति षटकामध्ये केवळ 4. त्या ठिकाणी पलटवार करावं लागेल, असं जमणार नाही. शाबीर 11 तळ संघ म्हटल्यानंतर त्यांच्याकडे लढण्याची जिद्द, त्यांची लढण्याची प्रवृत्ती आपण अनेक सामन्यांमधनं बघितली. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये शाबीर दादाचा संघ आपण बघत असतो निखिल. त्यामुळे अजून 3 षटक बाकी आहेत. तिसरं षटक. चला थोडं फास्ट घ्या मैदानाच्या वरती मित्रांनो, वेळ वाचवा, कारण का ही वेळ तुमच्यासाठीच आहे. आज वेळ वाचवली तर उद्या वेळ तुम्हाला वाचवेल. आयुष्यामध्ये तुम्ही पैसा कमवताय किती याच्यापेक्षा पैसा वाचवताय किती याला फार आणि फार महत्त्व दिलं जातं आणि अलीकडच्या काळामध्ये पैशापेक्षा जास्त महत्त्व वेळेला दिलं जातं आणि आपल्याला मर्यादित वेळेमध्ये हे सामने पूर्ण करायचे आहेत.
त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. स्पर्धा तुम्हा सर्वांची आहे, जिथे तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च एकदा मॅन इन फॉर्म रितेश म्हात्रे सज्ज होतोय. षटकातील पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती हसनेनच्या अंगलठी हा फटका आला होता का? कारण का जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये होता, तदनंतर स्वतःला कुठेतरी रोखलं आणि या चेंडूवरती अक्षरशः शून्य लिहावा लागला. यश निखिल, मला असं वाटतं ना या ठिकाणी स्लोवर ऑन टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेचा ब्लॉकआउट करण्याचा प्रयत्न, समोर रिफ्लेक्स बघा, आत्मसमर्पण कसं असावं रितेश म्हात्रे सारखं असावं. कारण ज्या पद्धतीनं समोर जेव्हा चेंडू आला ना, फ्रॅक्शन्स ऑफ सेकंद होते, समोर शरीराची हालचाल केली गेली, चेंडू अडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले, चेंडू नाही अडला, मात्र हरकत नाही, या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. डेफिनेटली मैदानाच्या वरती रितेश म्हात्रे काय सांगतोय माहिती आहे का? डाग लगने से कुछ अच्छा हो जाए तो डाग अच्छे है, असं मी नाही सर फेक्सेल सांगतं. मैदानाच्या वरती तेच रितेश म्हात्रे सांगतोय की अंगाला डाग लागले तरी चालतील, परंतु माझ्या संघाला आज डाग लागले नाही पाहिजेत. मैदानाच्या वरती हा चेंडू आता ठोकतोय, तिथे भाग मिल्खा भाग, चेंडू पार जातोय सीमारेषेच्या, येतोय दणदणीत खणखणीत चौकार. मैदानाच्या वरती आता आक्रमण चालू झाली आहे, जिथे 4 धावा आता समीकरण दरणे गुरुजी यांच्या माध्यमातून सांगितलं जातंय. 16 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. रितेश पुनश्च एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. लिडिंग एज पुनश्च एकदा फलंदाज जाईल डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक विकेट मैदानाच्या वरती हतबल करून सोडलंय शाबीर 11 थळ या संघाला. डीजे मास्टर सेलिब्रेशन. निखिल, आपण बघितलं ना 50-50 षटक या ठिकाणी सुरू आहे. चॅलेंजिंग षटक ज्याला आपण म्हणूयात, कारण अनेक नवीन नियम आता येतील, जिथे आपण पाहिलं ना नवीन बॅट्समन, मॅन फ्रॉम चिराड, मंथन नाईक आलाय, मॉन्टी द मॉन्स्टर. ज्या पद्धतीनं अनेक वर्ष मी त्याला बघत आहे ना, जेव्हा संघामधून खेळत असताना सिद्धिविनायक चिराड संघाला बिलॉंग करतो. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेट खेळण्यासाठी त्याची आवड ही कधी लपली जात नाही. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, हे बघा स्टँडवरती आपण जेव्हा बघतोय ना, मी म्हणेन अनेक लेजेंडरी क्रिकेटर्सचं नाव केलं आहे. ते टेनिस क्रिकेटमध्ये लोकल क्रिकेटर्स आहेत. आणि निखिल, मला असं वाटतं अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटरची नावं लिहिली जातात, मात्र मी म्हणेन की महेंद्र शेठनी काय केलंय तर महेंद्र शेठांनी असं केलंय की आपल्या माणसाला मोठं केलंय, आणि आपल्या माणसाला फक्त तेच मोठे करू शकतात जे आपल्या समवेत असतात. निखिल, डेफिनेटली या माणसाबद्दल काय आणि किती म्हणावं. आजची रजनी काय 365 दिवस अपुरे पडतील. मैदानाच्या वरती तू चल मे आया अशी परिस्थिती. शाबीर 11 संघासाठी अजून एक फलंदाज. बॅक टू डगआउट. पुनश्च एकदा एक फलंदाज बाद होतोय. ऑन स्क्रीन आपण जर पाहायला गेलं तर आता संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण का तिसरं षटक आहे चालू आणि धावफलकावरती जिथे 71 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावांवरती संघ अडकतोय, जिथे अडचणींचा आता सामना करावा लागतोय. 5 फलंदाज बाद झाले आहेत. निखिल, मला असं वाटतं की प्रेक्षकांना कधीच असा सामना आवडत नाही, त्यांना दुतर्फीपणा आवडतो. मॅचमध्ये जेव्हा एखादा संघ चेसिंग करण्यासाठी लढत असतो ना, तेव्हा त्याला मैदानावरती तो खेळत असताना नक्कीच त्याला असं वाटतं की आपला संघ जिंकावा. संघ पाठीराखे जेव्हा मॅच बघण्यासाठी येतात ना, अनेक सामने ते गमावल्यानंतर कधी कधी घरी जाऊन जेवत सुद्धा नाही. मात्र जेव्हा मैदानावरती शाबीर 11 थर्ड संघाला आपण बघतोय, आज सबसेल निराश त्याने केलंय. मला डेफिनेटली शाळा चांगली असली की मुले शिकतात असं नाही, मुले चांगली असली की ती कोणत्याही शाळेत शिकतात. जर पाहायला गेलं तर शिकण्याचा आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, आणि तो दृष्टिकोन RM सप्लाय जिराड या संघाकडून मैदानाच्या वरती चांगला नाही तर अप्रतिम दाखवला जातोय. एक गोलंदाजी जर पाहायला गेलं तर चांगल्या स्वरूपाची आहे. हा सुद्धा फसवा स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती. तिसरं षटक देखील संपुष्टात येते आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 13 धावा लागल्या गेल्यात. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धावांची 63 धावांची गरज. हीच तर मजा आहे या स्पर्धेमधील. काय म्हणशील यश? निखिल, मी असं म्हणेन की दुष्काळात 13वा महिना, कारण आधी धावा बनलेल्या त्या म्हणजेच 13, त्यातून 5 धावा मायनस केल्या जातील. आणि आता मात्र अजूनही 2 षटकं जेव्हा बाकी आहेत ना, डेफिनेटली जिथे मैदानाच्या वरती तू बोलला होतास दुष्काळात 13वा महिना,
परंतु मी म्हणेन की जेव्हा अकाउंटला पैसे कमी आधीच असतात आणि कुठून तरी व्हॉट्सअपवरती मेसेज येतो की भावा गुगल पे करणार तरी कसं, आधीच अकाउंटला पैसे कमी, आणि तीच परिस्थिती मैदानाच्या वरती जिथे आधीच धावा कमी 13 झाला होत्या, परंतु आता 5 वजा केल्या जातात म्हणजे धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हसनेन कुरेशी 7 चेंडू आणि 7 धावांवरती खेळतोय. तर आता मात्र 12 चेंडू मित्रांनो बाकी आहेत. 63 धावांची अजूनही रिक्वायरमेंट आहे. मॅच जर आपण बघितलं ना तर ज्या पद्धतीनं चमत्कारच तुम्हाला आता वाचू शकतो अशी आशा मनामध्ये असावी. हसनेन मैदानावरती जेव्हा आतापर्यंत हसनेनचा जलवा आपण बघितला नाही, मात्र मला वाटते या 12 चेंडूंवरती सुद्धा जर आपण पाहिलं तर हसनेन प्रयत्न करेल, तो लढेल, संघर्ष करेल, मात्र हार मानणार नाही. मॅच एकतर्फी बनत चालले, मात्र शेवटपर्यंत जो झुंज येतो ना त्याचा इतिहास नेहमीच लक्षात ठेवला जातो. निखिल मंदार मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. आता मंदारकडे वळूया थोड्या वेळासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू, आता हा चेंडू ठोकतोय. चेंडू फुलटॉस स्वरूपाचा केला, दोन्ही हातांनी स्वीकार आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. देखील मी उल्लेख केला होता हसनेनबद्दल की हसनेन असा खेळाडू आहे ना, तो मैदानावरती शेवटपर्यंत लढेल, संघर्ष करेल, मात्र हार मानणार नाही. आणि त्याच पद्धतीनं पहिला चेंडू फुलटॉस होता, समोर भिरकावून दिला, पराग शेळके स्टँडच्या वरून चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द ट्रॅक. हा फटका मैदानावरती. पुन्हा एकदा यावेळेस आक्रमक, विध्वंसक, विस्फोटक, आमदारांना सलामी देणारा दमदार षटकार. वरती आता हसनेने झिंगाट चालू केलंय, कारण का 2 चेंडूंवरती 2 मोठे षटकार आलेत, जिथे मैदानाच्या वरती 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. आयुष्यामध्ये परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते आणि मैदानाच्या वरती तेच कष्ट आज हसनेच्या माध्यमातून केले जातात. देखील मी म्हणेन की मॅच ऑन आहे. ज्या ठिकाणी या 2 चेंडूंवरती 2 सिक्सर आले, मॅच कधी बदलू शकेल. पुन्हा एकदा हसनेनच्या बॅटमधून आलाय 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 चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. ज्या मंदार मात्रेने आतापर्यंत बघितलं अलिबाग क्रिकेटमध्ये सर्वांना नेस्तनाभूत केलंय. यावेळी हा चेंडू बॅकवर्डच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, एकही धाव घेतली जाणार नाहीये, कारण का हसनेन स्वतःच्या वरती आत्मविश्वास दाखवतोय. मैदानाच्या वरती धावांसाठी संघर्ष केला जातोय. संघर्ष केल्याशिवाय जीवनामध्ये कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत क्षणीचे घाव घेत नाही तोपर्यंत दगडाचा सुद्धा देव बनत नाही. मैदानाच्या वरती संघर्षमय वातावरण. अजून एक मोठा फटका. कोण म्हणतंय हा खेळ फसलाय? हसनेन सांगतोय जब तक मैं मैदान के ऊपर हूं सब कुछ मुमकिन है. अजून एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. वरती बहरणाऱ्या हा सामना अजून संपला नाहीये. मॅच ऑन आहे. हसनेनच्या या खेळीसाठी सन्माननीय दमदार आमदारांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत हसनेन कुरेशीसाठी. आलाय आणखीन एक चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. येतो सिर्फ टेलर हे पिक्चर अभी बाकी हे तर दोन. आता पाहायला गेलं तर
38 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आता हसनैन मैदानाच्या वरती आग ओकणारी फलंदाजी करतोय. 13 चेंडू 37 धावा अशी खेळी. एकदा फलंदाजी आवडली असेल मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या हसनैन कुरेशी साठी झाल्या पाहिजेत. आज थळ गावाचा फलंदाज आज गावामध्ये अक्षरशः थैमान घालतोय. यश, काय म्हणशील? आणि आपण पाहतोय हसनैनसाठी सर्वांचे लाडके आपले कणखर आमदार यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि तदनंतर रितेशसाठी अजूनही 2,500 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे वाढ होते. म्हणजे रितेशला देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांची खैरात. नक्कीच मैदानाच्या वरती आता ATM मशीन सुद्धा आणाव्या लागतील, कारण का पैसा प्रचंड प्रमाणात क्रिकेटमध्ये लावला जातोय. देखील आतापर्यंत मी म्हणत होतो की हसनैनकडे क्षमता आहे, त्याने या ठिकाणी ते करून दाखवलं. 6 चेंडू बाकी आहेत. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 33 पाहिजेत. एका षटकामध्ये ऋतुराज गायकवाडने, तुम्ही गुगल करून बघा 28 कुठल्या होत्या, मी असंच म्हणत नाहीये. आणि मॅच मध्ये जर आपण बघितलं 33 होऊ शकतात. आणि 33 बऱ्याच वेळा आपण बघितल्या, 36 बघितल्यात. किंबहुना या मॅच मध्ये आपण पाहिलं ना, जेव्हा 6 चेंडू बाकी आहेत, 33 धावांची रिक्वायरमेंट आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. 444 ओल्ड करंट तुम्हाला लागू शकतो. आणि ज्यावेळेस ऋषिकेश पाटील क्रमांक या ठिकाणी जर आपण पाहिला ना, तर बॉलिंग करण्यासाठी आलाय एक महत्वाचा बॉलर म्हणून. तर या चेंडूवरती बघा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आता 5 चेंडू बाकी आहेत. धावांची रिक्वायरमेंट असेल ती म्हणजे 32 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. तुम्ही जेव्हा बघाल ना त्या शब्दाला आय एम पॉसिबल, तुम्ही ते करू शकता, तुम्ही ते करू शकताय, हा विश्वास हसनैनने दाखवलाय. 5 चेंडू बाकी आहेत. मैदानाच्या वरती साम दाम दंड भेद स्वरूपाचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते, जिथे आता 5 चेंडू आणि 32 धावा. या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार? फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर? गोलंदाजी करत असताना गतीचा वापर की आपण पाहतोय तंत्रशुद्धता पाहायला मिळणार आहे? बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज. या चेंडूला आता हतबल केलंय हसनैन याला. जो फलंदाज मैदानाच्या वरती अक्षरशः रसिक प्रेक्षकांची मन जिंकत होता, आज त्याला थांबवायचं आहे आपल्याला. कारण का आज संघाची जबाबदारी आहे, आज संघ मालकाची जबाबदारी आहे. आज गावाच्या अस्मितेचा प्रश्न लागलाय मैदानाच्या वरती, स्वतःला सिद्ध करायचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अग साजने माझ्या पाया आहे. एखादा खराब चेंडू त्या मैदानावरती आला, मॅचचा रिझल्ट बदलू शकेल. हसनैन कुरेशी ऑन द फायर. प्रत्येक चेंडूवरती आपण बघितलं प्रहार केलेत, समोरच्याला गार केले आणि या मैदानावरती दाखवून दिले की नाही, अजूनही सामना संपला नाहीये. या बेलचा आणखीन एक जबरदस्त ऑस्टोनेशिंग फिनॉमिनल फटका 6 धावांसाठी येतोय. दमदार षटकार. आता मात्र 2 चेंडू केवळ बाकी आहेत. जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण बघितली ना, 2 चेंडूंवरती धाबा हव्यात, त्या म्हणजे 20 रन रिक्वायर्ड. तुम्हाला जिंकण्यासाठी 20 धाबा पाहिजेत. मात्र मी म्हणेन की हसनैन कुरेशी जेव्हा मैदानावरती 49 या धावसंख्येवरती खेळत होता आणि मी म्हणेन बॅड लक, मात्र जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत हसनैन कुरेशीसाठी. काही विजय असे असतात ना निखिल, त्यापेक्षा हरलेल्यांचं कौतुक जास्त होतं, त्यांचा इतिहास दोहरवला जातो किंबहुना त्यांची आठवण काढली जाते. काही मॅचेस अशा असतात की मैदानावरती जिंकण्यापेक्षा हारणाऱ्यांची चर्चा असते. एकदा फलंदाजी आवडली असेल तर हसनैनसाठी जोरदार टाळ्यांची कंजूसी मित्रांनो करू नका, कारण का याच गावचा सुपुत्र मैदानाच्या वरती रसिक प्रेक्षकांची मन सुद्धा जिंकतोय. डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक फलंदाज म्हणून मला का ओळखलं जातं याची प्रचिती आज मैदानाच्या वरती हसनैन कुरेशी देतोय. संघ अडचणीत सापडलाय, जिथे आता पाहायला गेलं तर
एक चेंडू आणि 20 धावा. आता अशक्य आहे, आता संघ अडकलाय असं म्हणूया, कारण का शेवटचा चेंडू आहे. औपचारिकता फक्त बाकी असणार आहे. नक्कीच हसण्यांचं स्वप्न बंगलं जरी असलं ना तरी सुद्धा त्याने दाखवून दिलं की टीम स्पिरिट किंबहुना खेळाडूवृत्ती काय असते. अगर सब कुछ मिल जाए जिंदगी में तमन्ना किसकी करोगे, कुछ अधुरी ख्वाहिशें जीने का असली मजा देते हे त्याच्या लक्षात राहील. आणि जेव्हा तू नेक्स्ट टाइम मैदानावरती येईल ना नक्की या ठिकाणी त्याचा संघ जिंकेल. डेफिनेटली आता शेवटचा चेंडू, आता फक्त आणि फक्त योग्य टप्प्यावरती ऋषिकेशला हा चेंडूची हाताळणी करायची आहे. आपला संघ यशाच्या शिखराकडे गेलेला आहे, परंतु आता उंबरठा ओलांडायचा आहे. शेवटचा चेंडू ऋषिकेश पाटील. या सामन्याचा निकाल लागतोय RM सप्लायर्सच्या, परंतु पंच आम्हाला सांगतायत काय माहिती आहे की थांबा, थोडेसे थांबा, अजूनही हा चेंडू येणं बाकी आहे. कारण का या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाच्या धावेची घोषणा केली जाते. एक धाव येते आहे धावफलकावरती, 52 धावा. एक चेंडू 19 धावा. मैदानाच्या वरती हा चेंडू पडतोय आणि आता पंच देखील इंटरेस्टेड. सामना संपतोय जिथे या सामन्याचा निकाल लागला जातोय. RM सप्लायर्स जिराड या संघाच्या माध्यमातून जिंकणाऱ्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारणाऱ्या संघाचे खूप सारे कौतुक. जिथे मैदानाच्या वरती मॅन ऑफ द मॅच देखील निवडला जाईल ॲज अ मॅन ऑफ द मॅच म्हणून. नो डाऊट रितेश म्हात्रे ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. रितेश येईल त्याचं सभा खऱ्या अर्थानं येतो. रितेश म्हात्रे या खेळाडूला मी विनंती करतोय की कृपया आपण मंचावरती यायचं आहे आणि सन्माननीय प्रशांतजी नाईक साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रितेशचा सन्मान या मंचावरती करायचा आहे. आणि या समवेत सन्माननीय आमदार महोदय आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं 5000 रुपयाचा पारितोषिक देखील आपण या ठिकाणी सन्माननीय नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. मी रितेशला विनंती करतोय की रितेश कृपया लवकरात लवकर हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. निश्चितच मैदानामध्ये जी षटकारांची आतषबाजी आपण दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहिली होती. हसण्यांची बॅट तळपली होती, परंतु ती तळपलेली बॅट त्याच्या संघाला विजयाकडे नेऊ शकली नाही. पण हरकत नाही, त्याने रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन तर नक्कीच जिंकलेलं आहे. आणि रितेश म्हात्रे यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण मंचावरती यायचं आहे, कारण आपण या नुकत्याच झालेल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचे सन्मान मूर्ती आहात आणि आपला सन्मान. आणि या समवेत मी हसनैनला देखील विनंती करतोय की आपला देखील सन्मान या मंचावरून सन्मान्य आमदार महोदयांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर हसनैन, आपल्यास देखील विनंती आहे की कृपया आपण देखील या मंचावरती यायचं आहे. रितेश आणि हसनैन या दोन्ही गुणी खेळाडूंचा सन्मान आता या मंचावरून होणार आहे. मी दोन्ही गुणी खेळाडूंना विनंती करतोय की प्लीज आपण लवकरात लवकर या मंचावरती यायचं आहे. आपला यथोचित सन्मान या मंचावरून आज या भव्य दिव्य अशा या लीगच्या दरम्यान अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. आणि ज्याने आपल्या बॅटच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, अर्थात आलेला चेंडू टोळवायचा आहे आणि सीमा पार पाठवायचा आहे, हे स्वप्न ज्यांनी प्रत्यक्षात जगलेलं आहे असा आपला सर्वांचा लाडका खेळाडू ठरलेला हसनैन. आणि हसनैनला या ठिकाणी आता आपण सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. सर्वप्रथम मी रितेशला देखील विनंती करतोय की रितेश आपण देखील मंचावरती यायचं आहे. जो सामनावीराचा सन्मान आहे, अर्थात मॅन ऑफ द मॅच आणि सन्माननीय आमदार साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांतजी नाईक साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम रितेश म्हात्रे या सामनावीराला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आणि या समवेत
ज्याच्या सुंदर अशा बॅटने सर्वांचीच मन जिंकले तसा असणे या दोन्ही खेळाडूंचा यथोचित सन्मान सन्मान्य आमदार साहेब, सन्मान्य प्रशांतजी नाईक साहेब, सन्मान्य अनंतजी गोंधळे साहेब, त्यासमवेत सन्मान्य अभिजित पाटील साहेब या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. साथीला या ठिकाणी सिद्धू म्हात्रे साहेब, संतोषजी निगडे साहेब आदी मान्यवर या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या गुणी खेळाडूंच्या खेळाचा, त्यांच्या कौशल्याचं यथोचित गुणगौरव या ठिकाणी होतो आहे. दोन्ही खेळाडूंचं आणि दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. निश्चितच हे मैदान सर्व खेळाडूंच्या कौशल्याने गाजत आहे, परंतु जर का अलिबाग मुरुड